नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राजकारण ही रोलर कोस्टर राईड आहे. कधी अवघड घाट तर कधी उतार आहे. तिथं हजारो शक्यतांचा बाजार आहे. राजकारणात निष्ठा, प्रामाणिकपणा, तत्व या कधी काळी गरजेच्या गोष्टी होत्या. पण 1991च्या उदारीकरणानंतर जशी आर्थिक क्रांती झाली आहे त्याचे सर्वाधिक पडसाद राजकारणात उमटताना दिसत आहेत. त्यामुळेच अगदी नगरसेवकांपासून ते केंद्रीय मंत्र्यांपर्यंत अनेक जण कॉर्पोरेटच्या नोकऱ्या जितक्या सहजपणे बदलाव्यात तितक्या सहजपणे पक्ष बदलतात. एका रात्रीतून विचारसरणी बदलतात. थोडक्यात राजकीय पक्ष आता कॉर्पोरेटप्रमाणे काम करू लागलेत आणि कार्यकर्ते संधीच्या शोधात आहेत. हे सगळं सांगण्या बोलण्याची गरज पडण्याचं कारण म्हणजे काल रात्रीपासून महाराष्ट्राच्या राजकारणाच्या भूकंपाचा केंद्रबिंदू ठरलेलं अहमदाबाद. तिथं काँग्रेस नेते नारायण राणे, त्यांचे आमदार पुत्र नितेश यांनी मुख्यमंत्र्यांसोबत जाऊन भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. ती दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली, पण राणेंनी दृश्यांना खोटं ठरवत असं काही झालंच नसल्याचा पवित्रा घेतलाय, जो त्यांच्या रोखठोक व्यक्तिमत्वाला साजेसा नाहीये. त्यामुळे प्रश्न असा आहे की राणे फडणवीसांनी अहमदाबादेत काय शिजवलं. आणि यासोबत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत एबीपी अस्मिताचे संपादक ब्रिजेश सिंह, राजकीय विश्लेषक अभय देशपांडे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रताप आसबे, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत असणार आहेत एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर. पण सुरुवातीला नेमकं राणे काय म्हणालेत ते पाहूयात. मी कोणालाही भेटलो नाही. आता तिथे मुख्यमंत्री तिथे होते आणि दाखवत आहेत की राणे अमित शहाला भेटलेल्याच दाखवत नाही, परत आलेच दाखवत नाही, कुठे अदृश्य झाले असं जे लोकांना वाटू नये म्हणून मी माध्यमाच्या समोर आलेलो आहे की बाबा गेले असं सांगतात, जातानाही दाखवत नाही, येतानाही दाखवत नाही, फक्त फोटो दाखवला जातो. काल टीव्हीवर एक फोटो दाखवण्यात आला, तो मला नितेशने दाखवला की मी हाफ शर्टवर आहे आणि मुख्यमंत्री सफारीवर आहेत, म्हणजे नेहमीच्या त्यांच्या जॅकेटवर आहे आणि दोघांचा फोटो टीव्हीवर दाखवण्यात आला आणि आत्ताचा फोटो सूटवर आहे असा दाखवण्यात आला. त्यामुळे ही विसंगती जे कोण करतात करू दे, पण मला तर म्हणायचं आहे मी काल अहमदाबादमध्ये होतो, माझ्या खाजगी कामासाठी गेलो, माझ्या मेडिकल कॉलेजच्या संदर्भात मी गेलो आणि माझा कोणाचा भेटायचा संबंध नाही. अफवा म्हणजे माझी काँग्रेसवरची नाराजी मी अनेक दिवस दाखवतोय, त्यावर तयार झालेलं हे वातावरण आहे. त्यातही संघर्ष यात्रेमध्ये मी सुरुवातीला सहभागी झालो नाही, शेवट झालो आणि त्यामुळे काही लोकांना वाटतंय किंवा राणे नाराज आहेत त्यामुळे असं असेल. आणि कुठली गोष्ट माझ्यासारख्या व्यक्ती जेव्हा करेल तेव्हा भेटायला पहिला जाऊन नंतर निर्णय करेल असं नाही ना. कुठला निर्णय झाल्यानंतर मग बिंदास माणूस जातो ना, पहिला जायचं भेटायचं हा प्रकार. याच्या अगोदर पण मी पक्षांतर एकदा जेव्हा केलं तेव्हा असं काही नाही, अगोदर कोणताही मुद्दा स्पष्ट झाल्यानंतर माणूस निर्णय घेतल्यानंतर नेत्यांना भेटलो ना. आणि अमित शहा काय, नारायण राणे काय, देवेंद्र फडणवीस या व्यक्ती काय लपणाऱ्या नाही ना. हा संयोग आहे का, म्हणजे ते त्या दोघांची संयोग काय योगायोग नाही आहे आणि भेटही झाली नाही तर योगायोगचा संबंध कुठे. पण भाजपने तुम्हाला ऑफर दिली आहे? नाही, ते मागच्या ती जुनीच ऑफर आहे, ती काय नवीन नाहीये. ऑफर तर सारखं विचारतात पण मी त्याबद्दलचं जे काय त्यांना नाही बोललो नाही आणि होही बोललो नाही. तर तुम्ही माझं कौतुक करायला पाहिजे. तुम्ही ऑफर आहे काय, जुनी ऑफर भाजपची तीच अजून ऑफर आहे का त्यांची? मला तुला सांगावशी वाटत नाही, ऑफर तरी सांगू नये मिळाले. तुम्ही म्हणाला जुनी ऑफर आहे, जुनी बरं ते साधं विचारतात ना. मार्केटमध्ये चांगला माल आला काय सगळे विचारपूस करतात. ब्रजेश जी, मैं सबसे पहले आपके पास आऊंगा. आपने सुना होगा राणे जी ने क्या कहा है. क्या हुआ कल रात 10 बजे के करीब अहमदाबाद में? जी हाँ राणे जी, देखिए कल रात 10 बजे की मैं बात बताऊं तो कल शाम तक ये कहीं से भी नहीं क्लियर था कि अहमदाबाद में अचानक दो बड़े बड़े पॉलिटिकल हेवीवेट्स आने वाले हैं. अमित शाह तो यहाँ पर थे, ये सबको पता था क्योंकि उनके जो एकमात्र बेटे हैं उनको बेटी हुई है और चूंकि अमित शाह दादा बने हैं इसलिए शहर में परसों के दिन आ गए थे. लेकिन कल शाम अचानक यह बात फैली कि देवेंद्र फडणवीस आ रहे हैं और देवेंद्र फडणवीस आ रहे हैं तो बात यह हुई कि शायद देवेंद्र फडणवीस, चूंकि उनको भी सिर्फ बेटी ही है, तो शायद अमित शाह को बधाई देने के लिए आ रहे हो जिनके बेटे को बेटी हुई है. लेकिन ऐसे में जब पत्रकार पहुंचे वहां पर अमित शाह के घर पर जो अहमदाबाद के थलतेज इलाके में है, तो देवेंद्र फडणवीस कार जो गाड़ी थी सरकारी गाड़ी उससे तो उतरते नजर आए. मैं बता दूं कि देवेंद्र फडणवीस ऑफिशियल यात्रा पर नहीं आए थे, उनका
कार्यक्रम प्रोटोकॉल जो राज्य सरकार का है उसको नहीं बताया गया था। इन मौके पर पता चला और ऐसे में गुजरात सरकार की जो एजेंसीज हैं उन्होंने उनको गाड़ी भेजी और उसके बाद जो है नारायण राणे उसी गाड़ी में बैठे हुए थे, उनके बेटे नीतीश भी बैठे हुए थे और मीडिया का कैमरा जब वहां से हटा तो दोनों उतर के अंदर गए और फिर तीनों के साथ अमित शाह की मुलाकात करीब घंटे भर तक चली। उसके बाद से देवेंद्र फडणवीस फिर बाहर निकले और फिर आज सुबह नारायण राणे जो एबीपी न्यूज नेटवर्क के कैमरे पर वो पकड़े गए। आज सुबह जब वो अहमदाबाद से निकल रहे थे अपने बेटे के साथ, उनसे हमने बात करने की कोशिश की लेकिन वो बिना किसी सवाल का जवाब देते हुए टर्मिनल के अंदर निकल गए। उसके बाद से ये कहानी उभर कर आई कि देवेंद्र फडणवीस जो आए थे उन नारायण राणे को अमित शाह से मिलाने के लिए आए थे। उसके सबूत ऐसे मिले कि कल शाम जब देवेंद्र फडणवीस आए तो उनका सीधे एयरपोर्ट से अमित शाह के घर आने का कार्यक्रम था, लेकिन वो सर्किट हाउस पर रुके और वहां उन्होंने जो राज्य पुलिस थी, गुजरात पुलिस थी, उनके अधिकारियों को ये कहा कि उनके एक गेस्ट आने वाले हैं जिनके साथ वो आगे जाएंगे। जब वो गेस्ट आए सर्किट हाउस पर तो नारायण राणे थे और उनके बेटे थे, उनको लेकर वह जो है अमित शाह के घर गए। तो एक तरफ से कोशिश ये की गई थी कि पूरा का पूरा जो ये मिलाने का जो कार्यक्रम था गुप्त रखा गया था। यहाँ तक कि फडणवीस ने भी अपने कार्यक्रम की जानकारी नहीं दी थी, निजी दौरे पर आए थे, राणे अलग से आए थे, आकर वो एक होटल में रुक गए थे और फिर वो चुपके चुपके जो सर्किट हाउस पर आए और फिर उनको अपनी गाड़ी में बिठाकर देवेंद्र फडणवीस ने अपने साथ नारायण राणे को बैठाया, आगे की सीट पर उनके बेटे बैठे और इस तरीके से घंटे भर की उन्होंने मुलाकात करवाई। तो जाहिर है कहीं ना कहीं कोशिश ये थी कि सब कुछ डील हो जाए, उसके बाद से ये मामला बाहर जाए, लेकिन एक तरह से कह सकते हैं कि प्रीमैच्योर पूरा का पूरा लीक हो गया। यही वजह है कि नारायण राणे जो है आज मुंबई जाकर जो है सफाई देते फिर रहे हैं कि वो तो मुलाकात की ही नहीं है, जबकि यहाँ ये सबको पता है कि वह अमित शाह से मिलके गए हैं। लेकिन ब्रजेश जी वो बात कर रहे, राणे जी ऐसा कह रहे हैं कि आप जो दृश्य दिखा रहे हैं, आप जो विजुअल्स दिखा रहे हैं वो तो अंदर जाते वक्त के विजुअल्स है, तो बाहर आते वक्त के विजुअल्स क्यों नहीं है? तो बाहर आते वक्त में मुख्यमंत्री जी के साथ में क्यों नहीं दिखा? ऐसे भी सवाल वो खड़े कर रहे हैं। देखिए उसका कारण ये है कि बाहर जाते हुए उनके विजुअल्स क्यों नहीं है, बहुत साफ सी बात है, बता दूं। क्योंकि जब देवेंद्र फडणवीस जब उनको सर्किट हाउस से बिठाकर अमित शाह के घर पर कल रात 10 बजे के करीब पहुंचे तो इन लोगों को इस बात का अंदाजा नहीं था कि वहां पर मीडिया के कैमरे पहुंच चुके हैं। चूंकि देवेंद्र फडणवीस का कोई आधिकारिक कार्यक्रम नहीं था, इन मौके पर पता चला कि देवेंद्र फडणवीस आ रहे हैं। अब चूंकि देवेंद्र फडणवीस आ रहे हैं इसलिए यहाँ पर स्थानीय पत्रकार भागे भागे उनके घर गए, यहाँ तक एबीपी अस्मिता की टीम भी वहां पहुंची। जब वहां पर जब रिकॉर्ड किया जा रहा था तो किसी ने सपने में भी नहीं सोचा था, खासतौर पर गुजरात के पत्रकार नारायण राणे को लेकर कोई बहुत अवेयर नहीं है। तो जब देवेंद्र फडणवीस निकलकर चले गए उसके बाद से पत्रकार जाहिर है वहां से हटे। बाद में ध्यान में आया कि वो गाड़ी में जो वीडियो शूट किए गए हैं बगल में नारायण राणे बैठे हुए हैं। उसके बाद से आज सुबह से उत्सुकता जगनी शुरू हुई कि आखिर फिर नारायण राणे क्या कर रहे थे, क्योंकि ध्यान दें कि देवेंद्र फडणवीस सिर्फ उतरे, आगे जाकर जो है गाड़ी से जब गाड़ी पोर्च में गई है तब जाकर नारायण राणे और उनके बेटे उतरे हैं। तो जब वापसी का कार्यक्रम था तो जानबूझकर राणे और उनके बेटे अमित शाह के घर में रुक गए। देवेंद्र फडणवीस पहले वहां से निकल लिए, उसके बाद से अमित शाह भी निकल के वहां से हॉस्पिटल गए जहां पर कि उनकी बहू जो है भर्ती है अपने बच्ची को जन्म देने के बाद से। उसके बाद से चुपके से अमित शाह के घर से निकलकर नारायण राणे और उनके बेटे आश्रम रोड के उस होटल पर गए जहां पर वो पहले से ही आकर रुके हुए थे जब देवेंद्र फडणवीस का वो इंतजार कर रहे थे, और उसके बाद से आज सुबह निकल कर गए। तो ऐसे में उनका ये तर्क कि जाते हुए मैं नजर आता हूं, आते हुए क्यों नजर नहीं आता, उसकी बहुत साफ सी कहानी है कि जैसे ही इन्हें पता चला कि यहां पर लोगों को पता चल गया, खासतौर पर मीडिया कर्मियों को, और अपनी इस यात्रा को छुपा कर रखना चाह रहे थे, इसलिए वो जानबूझकर जो है अमित शाह के घर से जल्दी नहीं निकले, बल्कि देवेंद्र फडणवीस के चले जाने के बाद से, अमित शाह के चले जाने के बाद से फिर वो चुपके से निकल कर गए हैं। मुद्दाम हा प्रश्न खरं तर ब्रजेशजींना विचारला की लोकांना कळावं, राणे जे सांगतात सकाळपासून की हे सगळे विज्युअल्स मी बाहेर येताना का नाही दिसलो, तुम्ही अमित शाह सोबतचा फोटो का नाही दाखवला वगैरे वगैरे। पण राजीव सर मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीनं राणे आज बोलले ते काही त्यांच्यातला शिवसैनिक दिसला नाही। ज्या रोकठोक पद्धतीनं राणे बोलतात की हो मी गेलो, मी भेटलो लोकांना, त्या रोकठोक पद्धतीने राणे बोलत नाही। राणे उलट लपवण्याचा प्रयत्न करत आहेत, दृश्यांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत, नेमकं का नाकारतायत राणे हे सगळं? नाही, त्याचं कारण आता जे ब्रिजेश सिंग यांनी सांगितलं, मला असं वाटतं की म्हणजे अजून काहीतरी घडत असताना, काही घडायच्या आधीच गोष्टी बाहेर पडल्या। आणि असं आहे की ह्या भेटी म्हणजे ज्या अर्थी राणे आणि देवेंद्र फडणवीस दोघं जण मिळून अमित शहांना भेटतात तेव्हा नक्कीच त्याच्या आधी काहीतरी चर्चा, काहीतरी बोलणी, काहीतरी डील झालेलं असू शकतं। पण कदाचित जे काही होतंय ते अजूनही पूर्णत्वाला गेलेलं नाही आहे। आणि अशात जर मधूनच त्याच्या आधीच जर हे सगळं बाहेर आलं, जर आधीच त्याच्यातलं सगळी म्हणजे नारायण राणेंची जी एक बार्गेनिंग पॉवर आहे ती ह्याच्यातनं कुठेतरी कमी होते। आणि त्याच्यामुळे जे तू आता म्हणालास तसं की राणेंची आजची प्रेस कॉन्फरन्स ही अगदी अनलाईक नारायण राणे अशी म्हणावी लागेल, कारण
इतकं म्हणजे दृश्य खोटी आहे, ते सगळं खोटं आहे, ते मी मर्सिडीजमधनंच गेलो होतो, मी त्या गाडीमध्ये कधी बसलोच नव्हतो, इथपर्यंत राणेंवर सांगण्याची वेळ कधी आली नव्हती. आणि माझी खात्री आहे की आगामी काही दिवसामध्ये याच्याबद्दलचं सगळं सविस्तरपणानं ते स्वतःच सांगतील. आजचा दिवस, आजची प्रेस कॉन्फरन्स, आजचा प्रसंग हा असा होता की जेव्हा त्यांना आत्ता काहीच बोलता येत नाहीये आणि काहीच सांगता येत नाही अशी अवस्था आहे. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्यांना सगळं नाकारणं एवढा एकच मार्ग त्यांच्यासमोर होता. अभय सर, पण मोठी दृष्ट्यांनी मोठी अडचण केली. म्हणजे काहीच कशात नसताना समजा डील झालेलं नाहीये, नेमकी काय ऑफर आहे माहिती नाहीये किंवा काय मिळणार आहे माहिती नाही, दृश्य लीक झाली. त्याच्यामुळं काँग्रेसमध्ये पण म्हणजे राहताना अडचण झाली आणि भाजपमध्ये जाण्याचा अजून मार्ग तसा खुला झालेला नाहीये. अशा अर्थी राणेंची मोठी अडचण झाली आज. नाही, पण या सगळ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एक गोष्ट लक्षात घेतली की त्यांनी कुठेही मी भाजपमध्ये जाणार नाही असं स्पष्ट बोललेले नाहीयेत. भाजपमध्ये जाण्याचा पर्याय त्यांनी खुला ठेवलेला आहे. फक्त ते भेट झाली की नाही याच्या पुरतीच मर्यादित होते आणि त्याचं ते खंडन करत होते. त्याचं कारण, त्याची दोनच कारणं असू शकतात. एक कारण आहे की त्यांची जी काही चर्चा चालू आहे, ज्याचा उल्लेख आता राजीवनी पण केला, की जी चर्चा चालू आहे ते आतापर्यंत पूर्ण झालेली नाहीये. ही मस्ट बी बार्गेनिंग व्हेरी हार्ड. त्यांना काही ते निश्चितपणे हवंय, ते आतापर्यंत कमिट झालेलं नाहीये. अशा परिस्थितीमध्ये आपण भाजपात प्रवेश करतोय म्हणल्यानंतर मग कुठला तरी निर्णय घेणं भाग पडेल, तर ते त्यांना नकोय म्हणून ते आता ते सध्या सांगायला तयार नाहीयेत. दुसरी गोष्ट अशी आहे की हे करताना समजा हे वर्कआउट झालं नाही तर आपलं काँग्रेसमधलं स्थान तर कायम राहायला पाहिजे. म्हणून म्हणजे एकीकडे हे भाजपाबरोबर जर आपल्या टर्मवर आपल्याला काही सगळं मिळत असेल तर तिकडे जाण्याचा पर्याय ते स्वीकारू शकतील. अन्यथा आम्ही भाजपामध्ये जातोय म्हणजे भाजपामध्ये जाणार या चर्चेनंतर लगेच राहुल गांधी यांनी त्यांना दिल्लीत बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. ही जर चर्चा अजूनही जर अशा चर्चा सिरियसली चालू असतील तर त्यांना जे काँग्रेसकडून अपेक्षित आहे ते तरी मिळेल. अशा दोन्ही मला वाटतं की शक्यतांचा विचार करून त्यांनी आजच्या भेटीचं भले त्यांना ते कठीण गेलं असलं तरी त्याचं खंडन करणं त्याने मला वाटतं उचित समजलं असेल. नक्कीच गिरीश सर, पण मुद्दा असा आहे की मोदींनी हाक दिली होती की काँग्रेस मुक्त भारत, तर काँग्रेस मुक्त भारत करताना राणेंसारखा नेता की जो हँडल विथ केअर नेता आहे, अशा पद्धतीच्या नेत्याला घेताना भाजपला पण निश्चित काळजी घ्यावी लागणार आहे. नाही, ही जी काही घोषणा दिली होती काँग्रेस मुक्त भारत, ही अर्धा भाग आहे त्याचा. पुढचा भाग हा जास्त महत्वाचा आहे. तो काँग्रेस मुक्त भारत आणि काँग्रेस युक्त भाजप असा त्याचा खरा हा अर्थ मला असं वाटतं काढायला हवा. नारायण दत्त तिवारी ते SM कृष्णा वाया नारायण राणे असा एकंदर भाजपचा सध्याचा हा मोहमाया त्यांचा फेकण्याचा हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे काँग्रेस मुक्त वगैरे तरी ते म्हणत असले तरी त्याचा अर्थ त्यांना की काँग्रेसवाल्यांना आम्ही भाजपमध्ये घेतलं की काँग्रेस मुक्त होईल अशा पद्धतीने त्यांची मांडणी आहे. पण याच्यात मला असं वाटतं एक महत्वाचा मुद्दा असा की नारायण राणेंना आता जेवढी भाजपमध्ये जाण्याची गरज आहे त्याच्यापेक्षा कितीतरी कमी गरज भाजपमध्ये नारायण राणेंनी यावं यासाठी आहे. त्यामुळे ही जी बातमी ज्या पद्धतीनं आली त्याच्यामागे सरळ सरळ भाजपचा तो एक कुजबूज कॅम्पेन त्यांची जी असते, मोहीम असते, त्या पद्धतीनं ती त्याच्या फुटली, ज्या पद्धतीनं ती बाहेर आली त्या पद्धतीनं पूर्णपणे नारायण राणे यांना व्यवस्थित कचाट्यामध्ये पकडलेलं आहे. आणि भाजपमध्ये गेल्यानंतर काय होऊ शकतं याची जाणीव त्यांना याच्यामधनं मला असं वाटतं व्हायला हवी. नक्कीच. आजबे सर, खरं तर असं काल शरद पवारांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं ऑन माय टर्म्स, पण भाजप ऑन माय टर्म्स वर खेळताना दिसते. म्हणजे राणेंची बातमी व्यवस्थित लीक पण झाली, तिकडे राणेंची अडचण पण झाली, राणेंना जायचं पण आहे. नाही, असं आहे ना की एकतर पहिली गोष्ट आहे की राणे काँग्रेसमध्ये बरीच वर्ष नाराज आहेत. आजच नाही, बरीच वर्ष नाराज आहेत. आणि आता त्यांना म्हणजे नितेश राणेची ती प्रेस सांगितलंच होतं याच्यामध्ये की साहेब आता काहीतरी निर्णय घेणार आहेत आणि त्यावेळेला भूकंप होईल वगैरे. याचा अर्थ ते काहीतरी निर्णय घेत आहेत हे दिसतंय सर. म्हणजे हे काय नाकारण्याचा अर्थ नाहीये. प्रश्न असा आहे, आता गिरीशजी कुबेरजी सांगत होते आता त्याच्यामधला एक भाग असा आहे की कालच ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी आणि म्हणजे परवा नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये ज्या पद्धतीची दिलजमाई झालेली आहे, आता ती दिलजमाई झाल्यानंतर तर काँग्रेसमध्ये म्हणजे बीजेपीमध्ये जो कोणी जे जाणार असेल त्या प्रत्येकाला घेतली ते काय नाही म्हणणार नाहीत कुणालाही. पण प्रश्न असा आहे की कोण किती बार्गेन करू शकेल या परिस्थिती, या पार्श्वभूमीवर याला काही मर्यादा पडतात. आणि त्यामुळं असं आहे की आत्ता म्हणजे
राणेनं जायचं असेल तर एक दोन गोष्टी आहेत ह्यामध्ये. एक तर त्यांच्या पाठीमागं काही जसा भुजबळांच्या पाठीमागं ससेमेरा लागलेला होता किंवा लागलेला आहे, तशाच पद्धतीने ईडीने त्यांना पण नोटीस दिली आहे. अगदी अख्ख्या फॅमिलीच्या नावाने नोटीस दिलेली आहे. त्यामुळं असं आहे की तो एक भाग आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बार्गेन, म्हणजे त्याच्या पलीकडे जाऊन आणखीन काही जर मिळवायचं असेल, बार्गेन करायचं असेल तर ते बार्गेन करायला आता फारसा वाव नाही आहे. ही वस्तुस्थिती ह्याच्यातून स्पष्ट झाली. आणि ही जी दृश्य आता बाहेर आली किंवा जो प्रकरण बाहेर आलं त्यातून तर आणखीनच त्यांची म्हणजे बार्गेनिंग पॉवर ही कमी झालेली असं दिसतंय सगळ्या. राजू सर, मुद्दा असा आहे की म्हणजे ईडीच्या नोटिसा आणि हे जे घबराटीचं वातावरण आहे, म्हणजे ज्या पद्धतीनं राणे आक्रमक झाले होते विधान परिषदेमध्ये, आणि त्याला मुख्यमंत्री असं म्हणाले की आता आम्ही राणेंकडून शिकायचं का की गुंडगिरी म्हणजे वगैरे काय असतं, आणि त्याच्यानंतर परत राणेंनाच घेऊन अमित शहाच्या भेटीला जाण्याचा हा जो काही सिलसिला आहे, तर हे भीतीमधून तयार झालेली राणेंचं डेस्परेशन एकतर पक्षामध्ये स्थान नाही, पक्षामध्ये नाराजी आहे, आणि आज तर मला वाटतं काँग्रेसमध्ये गुदगुल्या होत असतील की चला ठीक आहे, म्हणजे एका प्रकारे झालं ते बरंच झालं, अशा पद्धतीचं एक वातावरण असू शकतं खरं तर. खरं तर असं आहे अभिजित की राणेंच्या क्षमतेचा जो नेता आहे त्याचा काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीनं वापर व्हायला हवा होता, तो काय कारण त्याच्या मागे आहेत ते काँग्रेसच्या नेतृत्वाला माहिती, पण तो झाला नाही. आणि त्याच्यामुळे राणेंची जी घुसमट, राणेंचं जे फ्रस्ट्रेशन आहे ते वेळोवेळी आपल्याला बघायला मिळाले. म्हणजे आणि तो एकदा नाही, ते म्हणजे मंत्री असताना सुद्धा ते त्याच्याबद्दल रिॲक्ट झालेले आहेत. आता एवढं होऊन म्हणजे मध्यंतरी निलेश राणेंनी जेव्हा रत्नागिरीचा साठी जिल्हा अध्यक्ष नाही याच्याबद्दल वारंवार सांगून साधं तिथे जिल्हा अध्यक्ष मिळत नाही, इथं पासूनचे प्रश्न आहेत. आणि राणेंना असं सतत वाटत राहणं की आपल्याला जे मिळायला पाहिजे ते मिळत नाहीये, आपल्या जिल्ह्यामध्ये जे हवंय ते मिळत नाहीये, मुलांना जे हवंय ते मिळत नाहीये, त्याच्यातनं जे फ्रस्ट्रेशन आहे ते त्यांचं वेळोवेळी म्हणजे बाहेर आलेलं आहे. राणेंच्या स्वतःच्या क्षमतांबद्दल त्यांचं जे आकलन आहे तर त्यांना असं कायम वाटत आले की त्याचा पुरता न्याय या पक्षामध्ये होत नाहीये. म्हणजे मुख्यमंत्री पदाचा त्यांचा विचार मुख्यमंत्री त्याच्याबद्दल तर ते मागे जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी आपल्या चर्चेमध्ये सांगितलं होतं की मला मुख्यमंत्री 6 महिन्यात करतो असं सांगून घेऊन गेले आणि नंतर मला माझ्या तोंडाला पानं पुसली आणि सतत विश्वासघात केला. तर त्याची सल त्यांच्या मनामध्ये आहे. पण त्याच्यानंतर सत्ता गेल्यानंतर सुद्धा त्यांना जे वाटतं की पक्ष ज्या पद्धतीनं, तर त्यांचा म्हणून जे काही पक्षाबद्दलचा सरकारच्या बद्दलचा भूमिका, त्यांची भूमिका, त्यांचा दृष्टिकोन, तर त्याला कुठंच काहीच स्थान आज मिळत नाहीये पक्षामध्ये. तर म्हणजे एकीकडं ही परिस्थिती की त्यांचा स्वतःच्या क्षमतांच्या बद्दल त्यांना असलेला विश्वास, आत्मविश्वास किंवा त्याला आणखीन जास्त विश्वास म्हणू, तो एकीकडं, आणि त्यांना मिळत असलेलं नगण्य स्थान, ह्याचं जे फ्रस्ट्रेशन आहे, तर त्यांचे आणि मोदींचे संबंध आहेत. खरं तर त्याचं एक कारण असं आहे की हा गिरीश सर. हा गिरीश, नाही, मला असं वाटतं की राणेंच्या ज्या ताकदीविषयी आपण म्हणतोय ही बऱ्यापैकी फुगवून दाखवलेली ताकद मला असं वाटतं. तर ती राणेंची जर ती ताकद असती तर ज्या पद्धतीनं त्यांच्या निवडणुकीमध्ये वाताहत झाली ती तशी झाली नसती. ते हरले, त्यांचा मुलगा हरला. त्यामुळे राणेंना आपली ताकद आहे हा त्यांच्या स्वतःहून त्यांनी तयार केला गेलेला त्यांच्याकडनं समज आहे. तो समज किती आणि खरा आणि किती खोटा हे मला असं वाटतं एकदा त्याच्याविषयी जरा एकदा वास्तव मूल्यमापन व्हायला हवं. पण विरोधी पक्षात काम करण्याचा अनुभव जर बघितला काँग्रेसमध्ये आत्ता असणाऱ्या नेत्यांमध्ये, तर विरोधी पक्षात काम करण्यासाठी जे टेम्परामेंट लागतं, जे एक लढण्याची वृत्ती लागते, ती बहुतांश काँग्रेस नेत्यांमध्ये दिसत नाही. म्हणजे शिवसेनेतून आलेले छगन भुजबळ असतील, नारायण राणे असतील, यांनी विरोधी पक्षनेते म्हणून जे काम केलेलं आहे ते निश्चितपणे परंपरागत त्या काँग्रेसच्या धाचणीत आलेले जे लोक आहेत त्यांच्यापेक्षा निश्चितपणे उजवं होतं. फक्त प्रश्न असा आहे की नारायण राणे यांना पक्षात किती महत्त्व द्यायचं. म्हणजे स्वतः राणेंनी सांगितलं, मागे किस्सा आहे की त्यांना जर आपण प्रदेशाध्यक्ष केलं वगैरे तर ते आपलं ऐकतील की नाही अशी भीती पक्षाच्या नेतृत्वाला वाटते, म्हणून त्यांच्याकडे ते नेतृत्व द्यायला पक्ष कचरतो. अशी भूमिका साधारणतः काँग्रेसमध्ये राहिलेली आहे. आणि मला वाटतं की याच भूमिकेमुळे आपल्याला महत्त्व दिलं. त्यांना पदं मिळाली, 2 वेळा विधानसभा हारूनही विधान परिषदेवर घेतलं, परंतु पक्षाचं नेतृत्व करण्याची संधी महाराष्ट्रात मला हवी आहे आणि ती मला मिळत नाहीये, हे मला वाटतं कुठेतरी डाचत असावं आणि त्यांची सातत्याने त्याचे परिणाम. एक गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की जेव्हा राणे आता भाजपमध्ये जायला तयार आहे तर भाजपचं नेतृत्व तर त्यांना कोणी देणार नाहीये. त्यांना म्हणजे भाजपची आजची स्थिती तर अशी आहे की इथल्या कुठल्याच नेत्याला
कुठल्याच नेत्याला महाराष्ट्रातल्या भाजपच्या आज काही तशी किंमत नाहीये. अगदी बरोबर. म्हणजे राणे काँग्रेसमध्ये म्हणून त्यांची जी ताकद, त्यांचा शब्दाला जो मान आहे तोही अगदी कदाचित बरोबर. त्यांचा ते एकदा भाजपमध्ये गेल्यानंतर उरणार नाहीये. पण तरी सुद्धा त्यांना जर जावंसं वाटत असेल तर त्याची कारणं जे आता प्रताप असबेंनी सांगितली त्याच्यामध्ये किंवा त्या ईडीच्या नोटिसा किंवा ती एक टांगती तलवार त्याच्यामध्ये आहे, किंवा दुसरं असं आहे की आता ह्या पक्षाला काँग्रेसमध्ये ज्या आशेनं ते आले होते तिथं आता काही भवितव्य काहीच उरलेलं नाहीये. पुढच्या 5-25 वर्षामध्ये काही मिळेल की नाही अशी जर त्यांना शंका वाटत असेल तर मग आपलं, कारण आता राणेंची म्हणजे 65वा वाढदिवस त्यांचा अलीकडेच झाला, पण त्यांना की मुलांचं भविष्य, पण- त्यांचं राजकारण याचा विचार करूनही कदाचित आणि मग हा निर्णय ते घेत पक्षाला असतील. भवितव्य दिसत नाही, पक्षात स्वतःला भवितव्य दिसत नाही. आणि दुसरं सगळ्यात मला वाटतं फ्रस्ट्रेशन जास्ती आहे ते आपण कुठेतरी राजकारणात इरिलेव्हंट होत चाललोय. मला वाटतं की त्याचं जास्ती त्यांच्या सल दिसते आणि ती वारंवार बोलवून दाखवतात. ज्यावेळेस त्यांच्यावरचा फोकस नाही, पण जातो अभय- त्यावेळेस तो विषय काढतात ते नेहमी. गिरीश सर. नाही, पण अभय यातला एक महत्वाचा मुद्दा मला असं वाटलं की जी आपण शक्ती स्थळ म्हणून राणेंची जी म्हणतोय ना, तीच प्रत्यक्षात त्यांची अशक्त स्थळं आहेत. अगदी याचं कारण तुम्ही सध्याचे कुठलेही राजकीय पक्ष बघितलात तर त्या राजकीय पक्षांमध्ये स्वतःला विसरून नेतृत्व करणाऱ्या माणसांना संधी मिळते. मग तो काँग्रेस असेल किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या रूपानं असलेला भाजप सुद्धा असेल. त्यामुळे राणेंना स्वतःला व्यक्ती म्हणून पूर्णपणे वजा करता आलं तरच त्यांचं कर्तृत्व सिद्ध करायची संधी कुठलाही पक्ष देईल. राणेंना ते जमत नाहीये. नक्कीच मी मोठा, पक्ष दुय्यम अशा पद्धतीनं त्यांचं वागणं असल्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसनी त्यांना त्या बाजूला दूर ठेवलं. तसंच भाजप सुद्धा त्या बाबतीत तसाच त्यांना फुंकून पिईल आणि पूर्णपणे ते जे काही थोडासा रिलेव्हन्स आहे त्यांचा तो पूर्णपणे सपाट केल्याशिवाय त्यांना पक्षामध्ये घेणार नाही आणि घेतलं तरी काही देणार नाही. नक्कीच म्हणजे असं आहे की राणेंची जरी भाजपमध्ये जाण्याची तयारी असली तरी भाजपचा त्याच्यामधून काय फायदा होणार आहे, राणेंचा काय फायदा होणार आहे आणि त्याचे सगळे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि शिवसेनेवरती त्याचे काय परिणाम होतील याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊयात, कुठे जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. ब्रेकनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अमित शहा, राणे, फडणवीस यांच्या भेटीत नेमकं काय झालं आणि अहमदाबादेत नेमकं काय शिजलं याच्यावर आपली चर्चा चालू आहे. आपल्यासोबत अहमदाबादमधून ब्रजेश कुमार सिंह. ब्रजेश जी, ये कांग्रेस मुक्त भारत की घोषणा जो दी गई थी उससे पता तो चलता है कि जगदम्बिका पाल से लेकर रीटा बहुगुणा जोशी और अब एस.एम. कृष्णा, एन.डी. तिवारी और नारायण राणे भी, तो क्या फायदा है बीजेपी को इस तरीके की राजनीति करने से? देखिए, पिछले कुछ महीनों से अगर हम लगातार अमित शाह की खासतौर पर स्ट्रेटजी को देखें, पार्टी का व्याप को बढ़ाने के लिए यानी बीजेपी संगठन के व्याप को बढ़ाने के लिए लगातार वो लोगों को एकोमोडेट करते हुए दिख रहे हैं. क्योंकि बहुत साफ तौर पर मानना है बीजेपी का और खासतौर पर बीजेपी के अध्यक्ष का कि अगर पार्टी की जड़ें नई नई जगहों में जमानी है और मजबूत करनी है तो इसके लिए बहुत ज़रूरी ये है कि आप जो है नए लोगों को शामिल करें. और इन नए लोगों से जब आशा है तो अगर दूसरी पार्टी से भी कोई ऐसा हैवीवेट जिससे कि पार्टी को मदद मिल सकती है तो उसे जोड़ा जाए. आप ध्यान दें कि इस मामले में असम के अंदर कांग्रेस के एक बहुत ही महत्वपूर्ण नेता हेमंत बिश्व शर्मा को जो है पार्टी के अंदर लेकर आए थे अमित शाह, और वह एक्सपेरिमेंट इतना कामयाब रहा कि उससे न सिर्फ असम को जीतने में कामयाबी मिली बीजेपी को, बल्कि यहाँ तक कि पूरे नॉर्थ ईस्ट में हालात सुधरे. यहाँ तक कि आज की तारीख में 3 राज्यों में सरकारें बन चुकी हैं. तो इसी तरीके से कोशिश ये कि अगर आप देखें पिछले कुछ दिनों में कर्नाटक में एस.एम. कृष्णा हो गए या फिर दूसरे राज्यों में ऐसे तमाम हेवीवेट्स लीडर जो कि कहीं ना कहीं कांग्रेस से जुड़े रहे हैं, उनको अपने साथ जोड़ना. रणनीति ये है कि अगर कांग्रेस को कमजोर करना है तो उसके जो मजबूत सितारे हैं उनको अपनी तरफ जोड़ो और पार्टी का व्याप इतना बढ़ा दो जिससे कि न सिर्फ प्रादेशिक स्तर पर बल्कि पूरे देश के स्तर पर आपका ग्राफ इस तरीके से बढ़ जाए कि लोकसभा से लेकर राज्यसभा तक. क्योंकि ध्यान रखें कि सरकार के सामने सबसे बड़ा चैलेंज राज्यसभा का रहा है. अपनी महत्वपूर्ण बिलें पास नहीं करा पाई है और उसकी वजह ये रही है कि एक राज्यों में उसकी सरकारें कम रही हैं. तो वो राज्यों में सरकारों का व्याप बढ़ाने के लिए यह कोशिश है कि जिन भी राज्यों में पोटेंशियल है वहां पर लगातार एक्सपेंशन किया जाए और एक्सपेंशन का ये भी फॉर्म्यूला है दूसरी पार्टी के नेताओं को जोड़ने का. ठीक आहे, पण राजू सर, मुद्दा असा आहे की आता ज्या पद्धतीनं राणेंना भाजपमध्ये अकॉमोडेट करण्याचा प्रयत्न भाजपने चालवला आहे किंवा भाजप त्यांना घेऊ पाहत आहे असं जर आपण म्हटलं की त्यांना ऑफर दिली आहे किंवा राणेंना जायचं असं म्हटलं तर राणेंची आत्ताची जी स्थिती आहे त्या पद्धतीने तर राणे आत्ता काही फार मोठं कोकणात जर सोडलं म्हणजे कोकणात सुद्धा राणेंना खूप मोठी मजल मारायची असेल तर खूप कष्ट घ्यावे लागतील. अशा स्थितीत राणेंना घेतल्यामुळे भाजपचा किती फायदा होणार आहे?
भाजपाचा सगळ्यात मोठा फायदा होईल म्हणजे एक सगळ्यात मोठा विरोधक जो आहे आज असा आहे की राणे ज्या पद्धतीनं सरकारला विरोध करू शकतात. राणे गेल्या काही दिवसांपासून कदाचित हे सगळ्या चर्चा मागच्या दारानं सुरू म्हणजे मागच्या आतल्या खोलीमध्ये सुरू असल्यामुळे असेल कदाचित, त्यामुळे राणेंच्या तोफा या अधिवेशनामध्ये तितक्या धडाडल्या नाहीत. पण एक सगळ्यात मोठा विरोधक जर तुम्हाला आपल्याकडं घेता आला तर तोच एक सगळ्यात मोठा फायदा आहे. त्याच्याबद्दल मी असं ऐकलं होतं की जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभांच्या बद्दलची तयारी सुरू होती त्याच वेळेला मोदींपर्यंत आणि मुख्यत्वे मोदींपर्यंत हा विषय गेला होता की राणेंना आपण पक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि त्यावेळेला मोदींनी अगदी राणे येत असतील तर त्यांना रेड कार्पेट घालून त्यांचं स्वागत करा असं सांगितलेलं होतं. मुंबईतच त्याच्याबद्दलची बैठक झाली होती. पण त्यावेळेला राणे जर आले तर म्हणजे राणे हे असं अस्त्र आहे की अनगायडेड मिसाईल आहे, ते कुठेही जाईल आणि कुठेही घुसेल अशी भीती असल्यामुळं त्यावेळेला ह्या सगळ्या भाजपच्या नेत्यांनी, मग ते देवेंद्र फडणवीस असतील, विनोद तावडे असतील, त्यावेळेला फार सक्रिय असलेले एकनाथ खडसे असतील, ह्या मंडळींनी विरोध केला आणि त्यावेळेला राणेंचं तथाकथित येणं जे होतं ते त्यांनी त्यावेळेला हाणून पाडलं होतं. राणेंच्या येण्यानं भाजपला नक्की फायदा होईल. तो फायदा असा होईल की एक मुख्य विरोधक जाईल आणि कितीही म्हटलं तरीसुद्धा कोकणामध्ये असेल किंवा असे वेगवेगळे मतदारसंघ आहेत जिथं राणेंचे म्हणून ओळखले जाणारे कार्यकर्ते किंवा नेते त्या मतदारसंघामध्ये आपलं बस्तान बांधून आहेत. फक्त मुद्दा असा आहे की राणेंची बार्गेनिंग पॉवर तेव्हा वाढली असती जेव्हा शिवसेना भाजप यांच्यामधला जो दुराव आहे तो कायम राहिला असता. आज जर अशी स्थिती दिसतेय की जर दोन्ही पक्ष एकत्र येत असतील आणि जाहीरपणानं उद्धव ठाकरे 19च्या निवडणुका मोदींच्या नेतृत्वाखाली लढण्यासाठी तयार होत असतील. आता त्याच्यामध्ये पुढची गोष्ट अशी बोलली जाते की त्या निवडणुका लोकसभेच्या बरोबर विधानसभेच्या सुद्धा होतील. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जर शिवसेना बरोबर असेल तर राणेंचं करायचं काय असा प्रश्न भाजपमधल्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना कदाचित पडू शकतो. राणेंनी भाजपमध्ये यावं याच्याबद्दल महाराष्ट्रातले नेते किती उत्सुक असतील मला माहिती नाही. केंद्रातलं नेतृत्व मात्र नक्की उत्सुक असेल. मोदी स्वतः उत्सुक असतील. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की त्यांना काही करून जितक्या जणांना जोडता येईल तितक्या जणांना जोडायचे. भाजपची जी माळ आहे त्याच्यामध्ये जेवढे मणी गुंफता येतील तेवढे त्यांना गुंफायचे. राणे आले तर राणेंचं ओझं जे काही आहे ते मोदींना नाही वागवावं लागणार, ते महाराष्ट्रातल्या नेत्यांना वागवावं लागणार आहे. त्यामुळे कदाचित महाराष्ट्रातले नेते त्यांना विरोध करतील. पण अंतिमतः भाजपचा म्हणून त्याच्यामध्ये फायदा आहे असं मला वाटतं. नाही, भाजपच्या फायद्यापेक्षा सुद्धा काँग्रेसचं नुकसान जास्त आहे. कारण काँग्रेसमध्ये आज असं आहे की कोण फुटतो कधी जातो, काँग्रेसचा मुळात आत्मविश्वास घालवायचा या पक्षाचा. आणि दुसरं एक महत्वाचं आहे की राणेंबरोबर 2 जरी आमदार फुटले ना तर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते पण जाईल. म्हणजे ते विरोधी पक्ष नेतेपद सुद्धा राष्ट्रवादीकडे जाईल आणि काँग्रेसचं जर महाराष्ट्रातलं तेही विरोधी पक्ष म्हणून असणारे स्थानही या निमित्ताने घालवता आलं पण ते इक्वलच होतील ना, कारण नितेश राणे तर जातीलच त्यांच्यासोबत विधानसभेत असलेले. त्याच्यामुळे आताच त्यांचं 1च्या फरकामुळे त्यांच्याकडे जे विरोधी पक्ष नेतेपद आहे तेही जाईल. आणि मला वाटतं की विरोधी पक्ष नेतेपदी काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचा माणूस असणं भाजपला निश्चितपणे जास्त आवडेल. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचा प्रयत्न असेल तो. नक्कीच. पण गिरीश सर, शिवसेना या सगळ्याकडे कशा पद्धतीने बघत असेल? ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे आणि नारायण राणेंचे संबंध आहेत, ज्या पद्धतीचे वक्तव्य राणे उद्धव ठाकरेंबद्दल शिवसेनेबद्दल करत असतात, शिवसेना कसं बघत असेल? त्याच्यामध्ये मला गिरीश बोलायच्या आधी फक्त एकच सांगायचं होतं की गेल्या इलेक्शनच्या वेळेला राणेंना घेऊ नका अशी अट लोकसभेच्या वेळेला शिवसेनेकडून घातली गेली होती अशीही त्यावेळेला चर्चा होती. आणि त्यामुळं कुठंतरी राणेंचं येणं किंवा राणेंना स्वीकारणं भाजपनं टाळलं होतं. पण यावेळेला बरोबर गिरीश सर, आता म्हणजे शिवसेना ज्या पद्धतीची वक्तव्य करते, कारण शिवसेनेबद्दलची अनसर्टिनिटी भाजपमध्ये प्रचंड आहे की ते शिवसेना कशा पद्धतीने कुठल्या वेळी रिॲक्ट होईल हे सांगता येत नाही. जरी आज उद्धव ठाकरे म्हणाले असले की आम्ही मोदींच्या नेतृत्वात लढू, तरी पण आता शिवसेनेला तोंड देणारा एक सक्षम नेता आला तर तो भाजपला हवाच असेल. हो हो, मला 100% खात्री आहे. कारण या आपल्या सगळ्या जी काही माहिती मिळत असते, ज्यांच्याशी संवाद सुरू असतो त्यांच्याकडनं, ममता बॅनर्जी ज्या नजरेनं भाजप आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहाकडे बघतात त्याच नजरेनं उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडे बघतायत. याचं कारण त्यांना माहितीये ज्या पद्धतीनं भाजप वाढतोय त्या पद्धतीनं तसाच वाढत राहिला तर पहिलं मरण हे शिवसेनेचं असणार आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांच्या पोटावरती भाजपची वाढ ही आहे हे उघडपणे दिसतंय आणि त्यांनी तशी हा काही दिलेली आहे. आता सुद्धा निवडणुकीच्या वेळेला बघितलं आपण, मुंबईच्या असतील, आधीच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला असेल. त्यामुळे शिवसेना हा भाजपसाठी
किंवा हा पहिला मोठा शत्रू आहे हे त्यांना पूर्णपणे जाणीव असल्यामुळे भाजप जे जे मजबूत होण्यासाठी करेल त्या प्रत्येक गोष्टीला शिवसेनेला विरोध करावाच लागेल. नाही केला तर त्यांचं अस्तित्व ते काही उद्या पुसलं जाणार असेल किंवा आव्हान निर्माण होणार असेल ते आजच आव्हान निर्माण होऊ शकेल. त्यामुळे राणेंचा जो प्रवास भाजपमध्ये जाणार असेल तर शिवसेनेला स्वतःच्या एकदा पूर्णपणे समीकरणांचा विचार करावा लागेल. आणि जर शिवसेना जर समजा भाजपला शिवसेनेबद्दल काही जर अविश्वास असेल तर राणे हे फार चांगलं अस्त्र आहे जे शिवसेनेवर त्यांना फार सहजपणानं सोडता येईल आणि ते अतिसंहारक शिवसेनेसाठी होऊ शकेल. म्हणजे राणेंना तर शिवसेनेवर बोलण्या इतका दुसरा आनंदाची आत्ताची म्हणजे शिवसेनेपेक्षा सुद्धा उद्धव ठाकरेंच्या बाबतीत. तर त्यामुळं आत्ता वरकरणी जरी शिवसेना आणि भाजप हे त्यांच्यातलं ते कासव गतीनं का होईना पण युती ठीक आहे असं दिसत असलं पण जर त्याच्यामध्ये काही किंतु परंतु असतील तर राणे भाजपसाठी अतिशय आवश्यक अशी गोष्ट आहे. पण राणे जर भाजपमध्ये आले तर कदाचित इतक्या वर्षांनी पहिल्यांदा कुठल्या तरी एखाद्या कार्यक्रमात राणे आणि उद्धव ठाकरे पण एखाद्या व्यासपीठावर बघायला मिळू शकतात या निमित्तानं आणि ती महाराष्ट्रासाठी वेगळी गोष्ट असू शकते. दोघांची किंमत कमी झालेली असेल. पण प्रताप आसबे सर की मुद्दा हा आहे की काँग्रेसवाल्यांची आता स्थिती अशी आहे की राणे गेले तर त्यांना म्हणजे ज्या पद्धतीनं चिवडा पाठवतात राणे किंवा नितेश राणे चिवडा पाठवतात तुम्हाला पद नसतील वाटतंय तर किमान चिवडा तरी वाटा. म्हणजे राणे फक्त नावालाच आता काँग्रेसमध्ये उरलेत आणि ज्या पद्धतीचं आजचं सगळं घडामोडी घडल्या त्या पद्धतीनं आज दोन्ही चव्हाण खुश असतील खरं तर. खुश असतीलच. याचं कारण काय याचं कारण असं की ती त्यांना डोईजड वाटत होते. पहिली गोष्ट म्हणजे असं आहे की चूक बरोबर हे सोडून द्या पण हायकमांडने राणेंना चा विश्वासघात केला ही वस्तुस्थितीच आहे यात काही वादच नाही. त्यामुळे ते जास्त बिटर आहेत. आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला तर म्हणजे ते त्यांना आउटलेट मिळालं नाही तर ते गेलेही असते आतापर्यंत. शेवटी असं आहे की इथं जे राज्यकर्ते आहेत त्यांना म्हणजे इथले जे भाजपचे नेते आहेत आणि केंद्रातले नेते यांच्या गणितामध्ये काही एक फरक हा नेहमी दिसत आलेला आहे. त्यांना असं वाटतं म्हणजे आता असं आहे की मोदी असतील किंवा अमित शहा असतील किंवा भाजपचे केंद्रीय नेते जे असतील त्यांची भूमिका काय आहे की आज जे कोणी नावाजलेले लोक आहेत ज्याला थोडंफार बळ आहे असा प्रत्येक माणूस आपल्याकडे घ्यायचा. गोष्ट अशी आहे त्यामध्ये की आयडिओलॉजिकली बीजेपीची जी भूमिका आहे आणि ती किंवा परिवाराची भूमिका आहे त्या संबंध भूमिकेमध्ये तसूभर सुद्धा बदल झालेला नाही. अशा वेळेला विरोधकांमधले लोक घ्यायचे पण ते आपल्या आयडिओलॉजिकल टर्म्सवर घ्यायचे आणि ते ज्यांना शेवटी असं आहे की जे लोक जातात त्यांच्या आयडिओलॉजी उरलेली नसते आणि म्हणून ते जातात आणि त्याचा फायदा बीजेपीने बरोबर उचललेला आहे. आणि त्यांना असं आहे की आमच्याशिवाय दुसरा आता पर्यायच नाही या देशामध्ये असं एक वातावरण तयार करायचं की जेणेकरून उद्या कोणी जरी लढायला जरी उभा राहिला तरी लोक म्हणणार की ह्यांचं काही खरं नाही. त्यामुळं हा दुहेरी त्यांचा फायदा आहे. अशी संबंध केंद्रीय नेतृत्वाची भाजपची भूमिका आहे. त्यामुळे येईल त्याला घेणं. पण इथले जे कोणी नेते आहेत राज्यातले त्या राज्यातल्या नेत्यांना तितका आत्मविश्वास नाहीये. आणि शेवटी असं आहे की म्हणजे कदाचित न्यूनगंड असेल राणेच्या समोर आपण कसं बोलायचं. राणे एकदा पक्षात आल्यानंतर सहजिकच आहे ते मुख्यमंत्री होते त्यामुळं तुम्ही जर एखादी गोष्ट त्यांना सांगायला लागलात किंवा त्यांना जर बनवायला लागलात तर ते म्हणतील की तुम्ही कुणाला सांगता हे सगळं. हे त्यांच्या समोर नाही चालू शकत. त्यामुळं ही त्यांचा कटू न्यूनगंड आहे म्हणून ते आजपर्यंत टाळत आले पण त्यांनाही यापुढे टाळता येणार नाही. त्यांच्या डोक्यावर केंद्रीय नेते जे आहेत ते यांना बसवतीलच एक ना एक दिवशी. कारण त्याच्यामध्ये गेम खूप आहेत. जसं आहे की तुम्ही उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर गेलेले आहेत अशा वेळेला नारायण राणे त्यांच्याकडे आले. दोन्ही गोष्टी नलिफाय होतात ना. राजकारणामध्ये शेवटी काय असतं. राजकारण शेवटी असं असतं की बॅलन्स करणं सत्तेचा बॅलन्स करणं किंवा भूमिकांचा बॅलन्स करणं हेच संबंध हे असेल ते करतायत आता. पण राजीव सर आता हे राणेंचं आता हे 15 वर्षातला तिसरा पक्ष असेल त्याच्यामुळे असं की राणे आता पूर्ण माइंड होऊन येतील. आता फक्त कुठला पक्ष म्हणजे त्यांचा जायचा राहिला असेल तर तो फक्त परत शिवसेनेतच जावं लागेल. अशा स्थितीत त्यांना यावं लागेल म्हणजे एक वर्तुळ पूर्ण होईल. त्यामुळे आता राणे जितके बिटर आहेत असं म्हणून जे राणेंची एक इमेज तयार झालेली आहे. हा गिरीश सर बोला.
नाही, यातला गमतीचा मुद्दा आजबे बोलत असताना जाणवत होता तो की राजकीय विचारधारा किंवा आयडिओलॉजी वगैरे हा शब्द त्यांनी वापरला. मला असं वाटतं की राजकीय नेत्यांची याच्यातनं जेवढी कुचंबणा होतीये ना त्याच्यापेक्षा जास्त कुचंबणा राजकीय भाष्यकारांची होतीये. उदाहरणार्थ शिवसेनेमध्ये जेव्हा नारायण राणे होते तेव्हा ते धार्मिक कम्युनल वगैरे होते. ते काँग्रेसमध्ये आल्यानंतर निधर्मी आणि एकदम सेक्युलर झाले. भुजबळांची तीच कथा. भुजबळ जोपर्यंत शिवसेनेमध्ये होते तोपर्यंत अर्थात ते शिवसेनेच्या पद्धतीनं जातीय धार्मिक राजकारण करणारे होते. मग ते राष्ट्रवादीमध्ये आल्यामुळे पुन्हा एकदा निधर्मी झाले. आता भुजबळ तुरुंगातच गेल्यामुळे कुठलेच राहिलेले नाहीत. पण नारायण राणे या प्रवासानंतर जेव्हा पुन्हा एकदा भाजपमध्ये जातील तेव्हा ह्या सगळ्या भूमिकेचं राजकीय पक्षांच्या विचारधारांच्या आणि एकंदर मांडणीचं काय करायचं हा प्रश्न पडणार आहे. मला असं वाटतं की हा एक विचित्र प्रकार महाराष्ट्राने गेल्या काही वर्षामध्ये अनुभवलेला आहे. त्यामुळे राजकीय विचारधारा असा काही शब्दप्रयोग याच्यापुढे मला असं वाटतं आपण काही तो कालबाह्यच ठरवायला हवा. हे पुन्हा एकदा या निमित्तानं सिद्ध होईल. त्याला महाराष्ट्र काही अपवाद नाहीये. देश पातळीवर आपण बघितलं की जेव्हा रामविलास पासवान जेव्हा एनडीए मध्ये होते वाजपेयींच्या बरोबर त्यावेळेला ते महाराष्ट्रात नाही. ममता बॅनर्जी जेव्हा बीजेपी बरोबर होत्या त्यावेळी त्यांना सत्तेत होत्या, रेल्वे मंत्री होत्या, त्यावेळेला त्यांना बीजेपी चांगलं होतं. जेव्हा त्या सत्तेतनं बाहेर गेल्या तेव्हा त्यांना बीजेपी जातीयवादी वाटायला लागल्या. नितीश कुमार असतील, म्हणजे सगळ्या मोठी लाईनच आहे. नितीश कुमार एक त्याचं उदाहरण आहे. नक्कीच. पण त्या किमान गिरीश सर, किमान नारायण राणेंना मायना बदलताना भाषणाचा फार त्रास होणार नाही, कारण त्यांना आधीचा मायना पाठच असेल थोड्या फार फरकाने, हरकत नाही. पण ज्या बिटरनेस बद्दल मी बोलत होतो की राणेंचा बिटरनेसच पूर्णपणे कमी होऊन जाणार आहे या सगळ्यामध्ये. आणि तो बिटरनेस काय राहणार नाही. त्याच्यामुळे जी परिस्थिती काँग्रेस नेत्यांची आत्ता आहे की राणे खूप बिटर आहेत, राणेंचं असं आहे, राणेंचं असं आहे, भाजपमध्ये आल्यानंतर काही तशी अवस्था राहील राणेंची असं वाटत नाही ना. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण एक हे असेल की राणेंमध्ये आत्ता जो कडवटपणा आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये शिवसेनेमध्ये असताना शेवटच्या काळामध्ये जो कडवटपणा होता तो याच्यामुळे होता की त्यांना असं वाटत होतं की उद्धव ठाकरे आपल्याला दाबतायत. उद्धव ठाकरे आपल्याला जेव्हा आपल्याला गरज आहे तेव्हा ते आपल्या पाठीशी उभे राहत नाहीयेत. खास करून जेव्हा त्यांचं घर जाळलं होतं कणकवलीमध्ये आणि त्यावेळेला इथून तिकडे कोकणात निघालेल्या शिवसैनिकांना मातोश्रीवरून रोखलं गेलं, ह्याचा अत्यंत एक दुःख त्यांच्या मनामध्ये आहे. आणि तिथनं त्यांचा उद्धव ठाकरे आणि मातोश्रीच्या बद्दलचा, मातोश्रीपेक्षा सुद्धा उद्धव ठाकरेंबद्दलचा कडवटपणा वाढत गेला. नंतर ते काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये जो कडवटपणा आहे तो जी आश्वासनं दिली त्यातलं एकही पूर्ण नाही केलं ह्याच्याबद्दलचा आहे. आता राणे सुद्धा म्हणजे ताक फुंकूनच पितील. आता त्यांना जर समजा म्हणजे आता जर ते भाजपमध्ये गेले तर कदाचित हा त्यांचा शेवटचा कुठल्या तरी पक्षातला प्रवेश असेल. म्हणजे आता इथून उठायचं तर आता त्यांना पक्षच उरणार नाही. किंवा ज्यांच्याबद्दल आयुष्यभर आता त्यांनी गेल्या साधारण 10-15 वर्षांपासून अत्यंत कटुतेची भावना मनात बाळगून ठेवलेले ते उद्धव ठाकरेंशी त्यांना हातमिळवणी करावी लागेल. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ते जातील तर त्यांना शांतच व्हावं लागेल. आणि अशाच पद्धतीनं जे काही डील आज जे काही त्यांचं फिसकटलं असेल समजा, तर ते जे काही बोललं जात आहे ते प्रत्यक्षात येईल अशा पद्धतीनं सगळं बघून मगच जावं लागेल. आणि जर ते स्पष्ट झालं तर मग कदाचित कडवटपणाला वाव किंवा जागा उरणार नाही. त्याचबद्दल विचारायचं, भाजपवाल्यांचं जसं स्वप्न आहे काँग्रेस मुक्त भारताचं, तसं महाराष्ट्रातल्या भाजपचं स्वप्न आहे शिवसेना मुक्त भाजपचं. आणि मला वाटतं की त्या स्वप्नामध्ये कुठेतरी नारायण राणे यांचा रोल नक्की आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातूनही मला वाटतं की नारायण राणे यांच्याकडे बघितलं जात असेल की उद्या नारायण राणे भाजपमध्ये आहेत आणि शिवसेना आणि यांची युती पुढच्या काळामध्ये अशीच चालू राहिली आहे असं काही प्रश्न निर्माण होऊ शकतील. परंतु भाजपाची जी वाटचाल आहे की पूर्ण 100% भाजप, तर ते पूर्ण करण्यासाठी जे बरोबर येतील म्हणजे तशी परिस्थिती निर्माण करणे. दुसरा काँग्रेसमध्ये संभ्रम वाढवणे. आज काँग्रेसमध्ये अशी परिस्थिती एखादा नेता 2 दिवस नाही दिसला की चलबिचल होते गेला की काय म्हणून. जर अशी परिस्थिती एखाद्या राजकीय पक्षात होत असेल तर मला वाटतं की ती भाजपाला हवीच असेल आणि त्या दृष्टीने ते निश्चितपणे प्रयत्न करतात. नाही, आणि याच्यामध्ये असं आहे की राणेंचं असं नाव सतत करण्यानं म्हणजे बाकीचे आमदार वगैरे जे असतील त्यांच्यामध्ये सुद्धा सुरू होतं. बरं आता विरोधी पक्षनेत्यामध्येच त्यांच्या खूप चलबिचल झाली असेल, म्हणजे त्यांच्याबद्दल कायम जे अफवा उठत असतात, म्हणजे नंबर कोणाचा लागतो याच्याबद्दल काँग्रेसमध्ये फार हे असतं, तर त्यांच्यातच चलबिचल चालू झाली असावी असं काही हरकत नाही. म्हणजे आणि त्या अस्वस्थतेच्यामुळं जो एक कुठलेही विरोधी सूर उमटायच्या आधीच ते जर या कन्फ्युजनमुळे जर समजा त्यांची टोकं मोडली गेली तर ती भाजपला हवीत आत्ताच्या परिस्थितीमध्ये. नक्कीच. मैं ब्रिजेश जी आपके पास आ रहा हूँ. ऐसा है कि राणे जी बहुत ताकतवर और बहुत आक्रामक नेता के तौर पर जाने जाते हैं, लेकिन जिस तरीके की स्टाइल ऑफ फंक्शन कांग्रेस में है वो एकदम ठंडा करके खाते हैं. तो उस तरीके की स्टाइल ऑफ फंक्शन मोदी और अमित शाह जी की नहीं है. तो राणे जी को बहुत सावधान भी रहना पड़ेगा इस वक्त.
निश्चित तौर पर आप ध्यान रखें कि अमित शाह और मोदी की जो कार्य पद्धति है उसमें नारायण राणे के लिए बहुत ज़्यादा फ्लेक्सिबिलिटी नहीं होगी। अगर नारायण राणे बीजेपी के अंदर आएंगे भी तो वो अच्छी तरीके से समझ कर आएंगे कि उनके लिए कितनी मूवमेंट की गुंजाइश है, क्योंकि अगर आप बीजेपी में देखें जितने भी नेता आए दूसरी पार्टियों से इस पार्टी के अंदर, कभी ऐसा नहीं हुआ कि उनकी ब्लैकमेलिंग जो है इस पार्टी के अंदर बहुत बड़े पैमाने पर चली पाई हो। क्योंकि ध्यान रखें कि बीजेपी कुल मिलाजुलाकर तमाम नेताओं को बाहर से लेने के बावजूद मूलतः एक कैडर बेस्ड पार्टी है, जिसमें इस बात का हमेशा ध्यान रखा जाता है कि आपने संगठन में कितने साल दिए हैं, वो ग्रोथ को जो है उस हिसाब से कैलकुलेट किया जाता है। तो ऐसे में बाहर से आकर कोई नेता वहां टर्म्स डिक्टेट कर सके, ऐसा नहीं हो सकता। हाँ, कुछ चीजें जरूर मानी जाती हैं कि हाँ आपको जो है सो वहां से हम चुनाव लड़ा देंगे, आपको हम यहाँ पर यह पोजीशन दे देंगे, लेकिन इसके आगे कि आप आकर उस पार्टी के अंदर धमाचौकड़ी कर सकें, यह ना तो अमित शाह होने देंगे और न ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, जिनका कि ट्रैक रिकॉर्ड है इस तरह का कि जो नेता जो भी आते हैं ये इनकी शर्तों पर आते हैं, न कि सामने वाले की शर्तों को ये बहुत ज्यादा तरजीह देते हैं। और यही मुझे लगता है कि नारायण राणे के साथ भी जब बातचीत हुई होगी अमित शाह की, जो देवेंद्र फडणवीस ने जिसको फैसिलिटेट करवाया, तो बात हुई होगी और शायद हो सकता है कि अभी भी नारायण राणे जिस तरह की चीजें चाहते हैं वो शायद न हो पाई हो, इसीलिए फिलहाल जो सो उस मीटिंग की बात से भी डिनाई कर रहे हैं, उसके लिए मना कर रहे हैं। अच्छा, बहुत लाजमी मुद्दा आहे पण त्याच्या पुढे जाऊन आता म्हणजे भाजपला काय फायदा होणार, राणेंना काय फायदा होणार याच्यावरती चर्चा झाली आहे। पण काँग्रेससाठी हा आजबे सर वेकअप कॉल असं वाटत नाही, कारण आता म्हणजे इतके नेते गेले, निवडणुकीच्या आधी गेले, निवडणुकीच्या नंतर गेले, आणि आता जर राणेंसारखा नेता जो की आक्रमक नेतृत्व महाराष्ट्राला देऊ शकतो, राणेंकडे जर आता नेतृत्व दिलं तर राणेमध्ये ती धमक आहे की रस्त्यावर उतरून राणे एखादी गोष्ट तडीला लावू शकतात। तर हा काँग्रेससाठी वेकअप कॉल आहे। आता तरी किमान काँग्रेसनं जागा होऊन आपल्या पक्ष संघटनेत वगैरे बदल करण्याची धमक दाखवली पाहिजे। नव्या पद्धतीचं राजकारण जसं की भाजप करते तशा पद्धतीचं राजकारण करण्याची वेळ आलेली आहे आता काँग्रेससाठी। काँग्रेसला असं आहे की अजूनही ते त्यांचे पाय काही जमिनीवर येतात असं वाटत नाही। आणि महाराष्ट्र काँग्रेसमध्ये जर बघितलं तर आता पृथ्वीराज चव्हाण वगैरे तर नटून सटून बसले असतील, आता एकदा केव्हा जातील हे, कारण मी एकदा केव्हा होतो माझ्या ह्याच्यामध्ये। कारण असं आहे की हे सगळे असे इतके कोत्या मनाचे लोक आहेत सगळे की त्यांना असं आहे की म्हणजे एका दुष्काळात मुलं मेली, दुष्काळात बायको मेली, बरं झालं आता मी संन्यासाला मोकळा झालो, असे म्हणणारे लोक आहेत ते। त्यामुळं असं आहे की काँग्रेसला अजूनही ह्याची जाणीव होत नाही, आणि देशाच्या स्तरावर म्हणा किंवा राज्याच्या स्तरावर म्हणा ती जेव्हा होईल तेव्हा होईल, पण आज तर होतंय असं काही दिसत नाही त्यांना। राजू सर, जसं म्हणजे आसबे सरांनी जरा जास्त बिटर, राणे इतकंच बिटर होऊन त्यांनी काँग्रेसबद्दलचं वक्तव्य केलेलं आहे। चव्हाणांबद्दल ते राणेंबद्दलचं नाही, तो बिटरनेस काँग्रेसबद्दल आणि तो आहेच ना, तो असेलच पाहिजे। तर मुद्दा काँग्रेससाठी वेकअप कॉल आहे, कारण आता ज्या ज्या वेळेला काँग्रेसचे युवा नेते भेटतात किंवा ज्या ज्या वेळेला त्यांचे आमदार भेटतात तर काही होतच नाहीये, ही जी भावना आहे प्रदेशाध्यक्षांच्या पातळीवरती काही होत नाहीये, तिकडे विरोधी पक्ष नेत्यांच्या पातळीवरती काही होत नाही म्हणायला यावेळेला संघर्ष यात्रा झाली, त्यामुळे थोडंसं काहीतरी एक हालचाल दिसू लागली आता। नक्कीच, पण असं आहे की म्हणजे एवढं सगळं होऊनही, पराभवांमागून पराभव होऊनही साधं मोहन प्रकाशांच्या बद्दलचा निर्णय काँग्रेस पक्षामध्ये होत नाहीये, याचं खूप मोठं फ्रस्ट्रेशन म्हणजे काँग्रेसच्या एकूणच केडरमध्ये म्हणू किंवा पक्ष संघटनेमध्ये आहे। आणि काँग्रेसचं सगळ्यात मोठं दुखणं असं आहे की पराभव होत आहेत ते राहुल गांधींच्या नेतृत्वात बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करतायत, तर कोणी कोणाबद्दल काय बोलायचं, म्हणजे जर तिथंच जर सगळी आनंद असेल तर बाकीच्या गोष्टींबद्दल काय बोलणार, अशी आत्ता खरं तर एकंदरीत स्थिती आहे। आणि त्याच्यामुळं जर वेकअप कॉल असेल, त्याच्यातनं धडा घेऊन काही करायचं असेल तर खूप मोठ्या प्रमाणावर वरपासनं बदल त्याचे व्हावे लागतील, आणि ते होताना दिसत नाही आहेत। साहजिकच त्याचं फ्रस्ट्रेशन राणे फारच त्यांचं म्हणजे दिसतं किंवा ते व्यक्त होतात, त्यामुळं त्यांचं दिसतं आणि त्याच्यामुळं आपल्याला ते जाणवते। पण पक्षामध्ये असलेल्या अनेक निष्ठावानांमध्ये सुद्धा आत्ताची जी परिस्थिती आहे किंवा परिस्थिती ज्या पद्धतीनं हाताळली जाते त्याच्याबद्दलची अस्वस्थता असणार आहे, आणि त्याचा निर्णय अर्थातच पक्षाला करायचा आहे की ह्या सगळ्यातनं झटकून पुन्हा नव्या जोमानं कसा पक्ष उभा राहील याचा विचार करणं। शेवटचा प्रश्न गिरीश सर तुमच्यासाठी, काँग्रेस जर आता या क्षणाला राणे सोडून गेल्यानंतर जी चलबिचल व्हायची ती होईल, पण आता याच्यानंतर म्हणजे जे 4241 होतील आणि त्यांच्यासोबत अजून कोणी काही गेलं, इकडे तिकडे हालचाल झाली तर ती संख्या आणखी कमी होईल, तर या क्षणाला नेमके कुठले बदल केले तर महाराष्ट्रात काँग्रेसचा थोडंफार काहीतरी आहे असं म्हणता येईल?
गिरीश सर, आवाज येतोय? हो, मला हा, हॅलो, जरा थोडासा आवाजाचा हा हा तुटतोय आवाज. अच्छा, आवाजाचा प्रॉब्लेम आहे. पण अभय सर, नेमके कुठले म्हणजे आता जर काँग्रेसमध्ये जर राणेंना काही चान्स आहे का? म्हणजे जर समजा राणे चाललेत असं बघून काँग्रेसवाले काही तडजोड करून राणेंना परत उभं करू शकतात, म्हणजे अशा स्थितीत असं काही होऊ शकतं? काँग्रेसमध्ये आता निर्णय तातडीने कुठले कठोर निर्णय घेणे वगैरे अशी क्षमता किंवा अशी इच्छाशक्ती काँग्रेसमध्ये आता दिसत नाहीये. त्यांनी मागच्या काळात काही लोक जे बदलण्याचा प्रयत्न केला, त्यात ते हेमंत बिस्वा ज्यांचा उल्लेख झाला, ते पक्ष सोडून गेले. भाजपाने त्याचा व्यवस्थित फायदा घेतला. दुसऱ्या एका नेत्याला काढायला निघाले होते, त्यांनी पंजाबमध्ये सत्ता आणली. म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी ज्या लोकांना बदलायला हवंय, त्या सोडून इतरांना ज्यांना स्वतःची छबी आहे किंवा स्वतःची प्रतिमा आहे, त्या लोकांनाच बदलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ती कोठरीतून अजूनही ते बाहेर पडलेले नाही. आणि आज असे आहे की काहीही ऍक्शन न घेता जर एवढे लोक बाहेर जात आहेत, तर उद्या जर आपण खालपासून वरपर्यंत बदल करायला निघालो तर काही शिल्लक राहील की नाही, अशी भीती मला वाटतं पक्ष नेतृत्वाला वाटत असावी. आणि जिथे स्वतःच्या नेतृत्वाला स्वतःच्या क्षमतेबद्दलच शंका वाटते, अशी व्यक्ती इतके मोठे निर्णय आता घेऊ शकेल का? मला वाटतं हाही प्रश्न आहे. त्यामुळे काँग्रेस सध्या जसं होईल वरचा बाप्पा काळजी घेईल अशा पद्धतीने काम करते. आणि तीच पद्धत पुढे काही फार त्याच्यात बदल होईल असं काही वाटत नाही. गिरीश सर, शेवटचा प्रश्न, मगाशी आवाज तुमचा तुटला होता त्यामुळे, पण ट्रस्ट डिफिशिट जो आहे काँग्रेसमध्ये निर्माण झालेला वरच्या नेतृत्वापासून खालच्या नेतृत्वापर्यंत, तो तोडण्यासाठी जर काही प्रयत्न केले तर काँग्रेस वाचण्याची काही शक्यता दिसते का तुम्हाला? कारण 2019 तर सोडून द्या असं ओमर अब्दुलने सांगितलं आता. हो 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 हो, मला असं वाटतं की दोन मुद्दे त्यात विचारात घ्यायला हवेत. जर गेल्या काही दिवसात काही वेगवेगळ्या संस्थांनी प्रस्तुत केलेली अभ्यासांतीची आकडेवारी जर लक्षात घेतली, तर काँग्रेस जितकी वाईट सध्या दिसती आहे, ज्याचं परसेप्शन म्हणतात, जितकं वाईट आहे तितकं वास्तव नाहीये. काँग्रेसने बऱ्यापैकी अजून त्यांच्या मतदारांमधला, जागा असतील नसतील हा मुद्दा वेगळा, त्या नाहीच आहे, त्याच्यामुळे त्याची चर्चा आपण करू शकतो. मतदारांमधलं जे स्थान आहे, मतांचं जे प्रमाण आहे, ते बऱ्यापैकी राखून ठेवलेलं आहे. पहिली गोष्ट ही. आणि दुसरा मुद्दा मला असं वाटतं की या सगळ्या चर्चेमध्ये आपण मतदारांना कुठे गृहीतच धरून ठेवल्यासारखे वागतोय. हे मला असं वाटतं की एक आक्षेपार्ह अशा अर्थाने असू शकेल की हे सगळं असंच होणार आहे, याचा पूर्णपणे जणू काही निर्णयच आपण घेतलेला आहे. मला असं वाटतं की मतदारांना इतकं गृहीत धरणं बरोबर होणार नाहीये. कारण ही जी एका पद्धतीनं मला बहुमत आहे म्हणजे मी काहीही करू शकतो अशा प्रकारची मानसिकता जी आता सत्ताधीशांमध्ये दिसतीये, ही राहीलच असं नाही. याच्यासाठी जे काही फायदे असायला हवे, जे काही चांगलं व्हायला हवंय, ते चांगलं करून दाखवायची क्षमता आहे किंवा नाही हेच अजून कळत नसल्यामुळे तितक्या मोठ्या प्रमाणावरती यशाचं रूपांतर त्यांना कामगिरीमध्ये करता आलेलं नाहीये, राजकीय यशाचं. त्यामुळे लोकांचा असंतोष काय असू शकेल. आणि मला असं वाटतं की ही जी मांडणी केली जाते की पर्याय नाही म्हणून, ही मला असं वाटतं की चुकीची आहे. लोकांना जेव्हा एखाद्या विषयी राग येतो तेव्हा पर्याय आहे किंवा नाही याचा विचार न करता लोक मतदान करतात. भारताच्या इतिहासामध्ये ते अनेकदा दिसलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की इतकं मतदारांना गृहीत न धरता आपण ही मांडणी करणं चुकीचं ठरेल. आणि काँग्रेस ह्या जे काही त्यांचं ते एक ज्याला इंग्लिशमध्ये सायक्लिकल म्हणतात, त्या पद्धतीने तो थोडासा उपयोग होईल. आणि पुन्हा त्याच्यातला एक महत्वाचा भाग नेहमी असा असतो की सत्ताधाऱ्यांच्या चुका या विरोधकांना पुनर्जन्म देत असतात. त्यामुळे या मला वाटतं राजकीय सत्ताकडे आपण एक लक्ष ठेवायला हवं. नक्कीच, म्हणजे भाजपचा राग लोकांना कधी येतो याची वाट काँग्रेस बघत बसेल आणि त्यानंतरच त्यांना काहीतरी संधी मिळेल अशी अपेक्षा करण्यात काय अर्थ नाहीये. पण राणे जरी आजपर्यंत कालपासून जे दृश्य जे दिसत आहेत टीव्ही स्क्रीनवरती, ते जरी नाकारत असते तरी दृश्य कधी खोटं बोलत नाहीत. आणि राणेंना लवकरच राणे या सगळ्या दृश्यांचा पण खुलासा करतील आणि जे काही वास्तव आहे ते समोर येईल. आपल्या सगळ्या मान्यवरांनी चर्चा दिला, त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा.